हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो अतिशय स्पेशल असणार आहे, कारण या टॉपिकमध्ये आपण MPSCतून भरला जाणार आहे का त्या अत्यंत महत्त्वाच्या पदाची माहिती घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण आपल्या या स्पेशल सिरीजमध्ये MPSCतून भरला जाणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या पदांची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. याचा जो फायदा आहे तो आपल्याला MPSCची तयारी करताना, तसेच MPSCचा इंटरव्ह्यूचा जो फॉर्म भरतो आपण, ज्यामध्ये प्रेफरन्स फॉर्म आपल्याला भरावा लागतो की मला पहिल्यांदा कुठली पोस्ट पाहिजे, त्यानंतर कुठल्या पदासाठी मी प्रेफरन्स देणार आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. कारण ॲक्च्युली आपल्याला 2-4 पदांच्याबद्दलच माहिती असते, पण सगळ्या पदं जी आहे त्याची माहिती नसते. आणि काही पदं अशी आहे की जे खूप जबरदस्त आहे, पण त्याची तेवढी क्रेज आपल्या समाजामध्ये नसल्यामुळे आपण त्याला प्रेफरन्स देत नाही, पण ते जबरदस्त आहे. आणि त्यापैकी मी आज तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते एक पद असणार आहे. ठीक आहे. तत्पूर्वी महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर करून टाका, कारण येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे ती तुमची शेवटची असली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही जी बॅच आहे ती नक्की जॉईन करा. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला 60+ मार्कांसाठी शिकवणार आहे, पूर्व परीक्षेसाठी. ओके. आणि मुख्य परीक्षेची सुद्धा तयारी करून घेणार आहे. ठीक आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. प्रत्येक विषयावरचे 1000पेक्षा जास्त प्रश्न आपण इथे सोडवून घेणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला 60+ मार्क जे आहे ते नक्कीच मिळणार आहे. या बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली या बॅचची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट एनरोल करा. आता सध्या सेल चालू आहे. 12,000 रुपयाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते केवळ तुम्हाला 3,184 रुपयामध्ये मिळत आहे. 12+6 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. किती? 12+6 म्हणजे 6 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे. आणि जर तुम्हाला याला एनरोल करायचं असेल तर आपला हा जो कोड आहे वैभव आर, हा तुम्ही अजिबात विसरू नका वापरायला. ठीक आहे. हा कोड टाकला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळेल. त्यानंतर MPSCची यशोदय नावाची बॅच आपण सुरू केली आहे. ही यशोदय नावाची जी बॅच आहे ही आपल्या 2025च्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आहे. 12 महिन्याचा वेळ आपल्याकडे आता फक्त शिल्लक राहिला आहे 25साठी. आणि ज्या विद्यार्थ्याला 25ची परीक्षा क्रॅक करायची आहे तर त्यांनी आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, तरच 25ची परीक्षा क्रॅक होईल, अदरवाईज होणार नाही. कारण कोणत्याही परीक्षा म्हणजे 2025ची तयारी तुम्हाला करायची आहे तर एप्रिलमध्ये परीक्षा असेल 2025च्या. आता एप्रिल चालू आहे, 12 महिन्याचा वेळ आहे. तर या 12 महिन्याच्या आधी तयारी सुरू करणे हा एक आयडियल टाईम असतो. ठीक आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम मिळत आहे, म्हणजे ज्यांनी स्वतः पोस्ट काढलेले आहे MPSC UPSC मधून ते लोक तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर गाईड करणार आहे. ठीक आहे. आणि जर ज्यांनी पोस्ट काढले आहे ते जर तुम्हाला गाईड करणार असेल तर तुमची सुद्धा पोस्ट काढण्याची जी शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ओके. तसेच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. 10पेक्षा जास्त बुक्स जे आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि प्रत्येक विषयावर 1000पेक्षा जास्त प्रश्नांची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जी आहे ती आपण करून घेणार आहे, कारण 2025ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येत आहे. ठीक आहे. आणि आता सध्या सेल चालू आहे. 80,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन केवळ 30,874 रुपयांमध्ये मिळत आहे. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. आणि हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपला हा जो कोड आहे हा कोड तुम्हाला यूज करावा लागेल. हा कोड यूज केला तर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जिथे आपल्या क्लासचं नाव दिलेलं आहे त्या नावाच्या समोर मोर असा शब्द लिहिलेला आहे, त्या मोरवर क्लिक करायचं आणि तुम्हाला लिंक सापडतील सगळ्या. सध्या जे परीक्षांचा मोसम आहे, परीक्षा जवळ येणार आहे. 2-3 महिन्यामध्ये सगळ्या परीक्षा होऊन जातील. जर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी त्याच्यासाठी टेस्ट सिरीज लावतात. आपल्याकडे फक्त 307 रुपयांमध्ये, किती? 307 रुपयांमध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवता येणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 95 जे चॅप्टर्स आहेत त्याच्यावरचे तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न सोडवता येणार आहे. सब्जेक्ट वाईज प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे इथे भरपूर प्रश्न आहेत. आणि 10 कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट जे आहे ते तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये सोडवता येणार आहे. याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही याला एनरोल करू शकता. आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा, आज आपण जे पद पाहत आहेत ते आहे सहाय्यक संचालक वित्त व सेवा. ठीक आहे. महाराष्ट्र शासन, यालाच आपण वित्त व लेखा अधिकारी असं म्हणतो. आधी हे पोस्ट वित्त आणि लेखा अधिकारी या नावाने ओळखला जायची. याच्यामध्ये क्लास 1
आणि क्लास 2 असे दोन प्रकारची जी पदं आहे ती भरली जातात. आता ह्या जे दोन्ही म्हणजे हे जे पोस्ट आहे वित्त आणि लेखाधिकारी, ही पोस्ट MPSCतून राज्यसेवा ही जी परीक्षा होते क्लास 1 आणि क्लास 2 पदासाठी, ज्यामध्ये राजपत्रित पदं भरली जातात, ज्याला आपण गॅझेटेड ऑफिसर म्हणतो, जे कंबाईनमधून भरल्या जात नाही गॅझेटेड ऑफिसर, जे फक्त राज्यसेवेतून भरल्या जातात. तर हे दोन्ही पोस्ट ज्या आहे त्या गॅझेटेड पोस्ट आहेत, राजपत्रित अधिकाऱ्याच्या पोस्ट आहेत. ठीक आहे. मग आता हे जे अधिकारी आहे वित्त आणि लेखाधिकारी किंवा सहाय्यक संचालक, हे कोणत्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या अर्थ डिपार्टमेंटशी संबंधित आहे, अर्थ मंत्रालयाशी संबंधित आहे, म्हणजे पॉवरफुल मंत्रालयाशी संबंधित आहे. तुम्ही आजपर्यंत मी जेवढेही MPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, बरेचसे अधिकारी झालेले आहे आणि एवढा सगळा प्रवास बघितला आहे, तर मी आजपर्यंत एकदाही असं बघितलं नाही की कुठल्या विद्यार्थ्याने पहिल्या क्रमांकावर हा प्रिफरन्स ठेवलेला आहे. कारण त्याला याची आधी माहिती नसते, पण मग नंतर जेव्हा त्याला याची माहिती होते तेव्हा त्याला असं वाटतं की आपण पहिला प्रिफरन्स द्यायला पाहिजे होता. कारण हे जे पद आहे हे क्लास 1 दर्जाचं पद आहे, क्लास 2 पण आहे. जास्त मार्क असले तर क्लास 1 मिळेल आणि कमी असले तर क्लास 2 मिळेल. पण हे पद पॉवरफुल का आहे? कारण कोणताही देश, कोणतंही राज्य हे पैशावर चालतं. ठीक आहे. बाकीचं डिपार्टमेंट जरी पॉवरफुल असले, होम डिपार्टमेंट आहे, महसूल डिपार्टमेंट आहे, पण सगळा निधी जो आहे तो रिलीज करण्याचं काम जे आहे ते या अधिकाऱ्यांचं असतं. तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी जो अर्थसंकल्प मांडला जातो ना, तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे अधिकारी भाग घेत असतात. आलं का लक्षात? यांचं नाव काय आहे? वित्त आणि लेखा, म्हणजे ऑडिट अकाउंट अँड ऑडिट किंवा ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. मग यांचं काम काय असतं बघा. दर महिन्याला सरकारी अधिकाऱ्यांचे पगार होतात, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतात. ठीक आहे. तर ते जे पगार आहेत ते ट्रेझरीमधून होत असतात, त्याची बिलं जी आहे ती ट्रेझरीमधून पास होत असतात. तुम्ही बघितलं असेल की जिल्हा लेवलला सगळ्यांचा जो पगार आहे किंवा सगळ्यांची जे काही खर्च आहे, जिल्ह्याच्या लेवलला सगळ्या डिपार्टमेंटमधला खर्च, जो काही खर्च झालेला आहे त्या सगळा खर्च जो आहे तो या डिपार्टमेंटकडे जातो, त्याचं ऑडिट होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचे जे पगार आहे ते काढले जातात. तर जे पगार ज्यांच्या सहीने निघतात ते हे सगळे ऑफिसर्स आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद नावाचा प्रकार तुम्हाला माहिती असेल की जिल्ह्याच्या लेवलला विकासात्मक कामं करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असते. तर या जिल्हा परिषदेला सुद्धा वित्त आणि लेखाधिकारी असतात. तर त्यांचा जिल्हा परिषदेला आलेला जो पैसा असतो किंवा सरकारकडनं मिळालेलं जे अनुदान असतं ते जर खर्च करायचं असेल किंवा आलेला पैसा जो आहे त्या आलेल्या पैशाचं व्यवस्थित नियंत्रण ठेवायचं असेल, वितरण करायचं असेल, ठीक आहे, त्यानंतर जो पैसा खर्च झाला तो कुठे खर्च झाला त्याचं ऑडिट करायचं असेल आणि खर्च करण्यासाठी पैसा सुद्धा काढायचा असेल तर याच अधिकाऱ्यांच्या सहीने काढावा लागतो. म्हणून असं म्हणतात की सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा आपण महाराष्ट्राचा विचार करू, महाराष्ट्रातल्या सगळ्या नाड्या ज्या आहे आर्थिक नाड्या ते यांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून पॉवरफुल पोस्ट आहे. कारण पैसा पॉवरफुल आहे ना, जिथे पैसा तिथे पॉवर, म्हणून पॉवरफुल पोस्ट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात, तेव्हा तुमचं पेन्शन सुरू होतं. तर पेन्शन डिपार्टमेंट जो आहे तिथे सुद्धा वित्त लेखाधिकारी असतात, त्यांच्या सहीने पेन्शन निघत असतात सगळ्या गोष्टींची. तर यांच्या सहीने पैसा निघतो, तो खर्च केला जातो, खर्च केलेल्या पैशाचं ऑडिट केलं जातं. तर ते हे अधिकारी आहेत. हे महाराष्ट्राच्या अर्थ मंत्रालयाशी संबंधित असलेले अधिकारी आहे की जे जास्त प्रकाश झोतामध्ये नसतात पण सगळ्या डिपार्टमेंटशी यांचा संबंध असतो आणि म्हणून यांच्या ओळख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि काही असं खूप जास्त फील्ड वर्क जे आहे त्याच्यामध्ये नाही आहे, प्रशासकीय वर्क जे आहे तेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दर्जेदार डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. पॉवरफुल डिपार्टमेंट आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या हातामध्ये सगळ्यांच्या आर्थिक नाड्या असल्या पाहिजे तर ह्या पदावर तुम्ही जाऊ शकता. आणि ऑफिशियल पोस्ट आहे 10 ते 5. तहसीलदारासारखं नाही आहे की समजा एखादी घटना महत्त्वाची घडली तर रात्री 12 वाजता झोपीत असताना उठ रे बा आणि जा तिकडे. ठीक आहे. सगळ्यांना फोन करा, यांना बोलवा, तिकडे बोलवा. पॉवर आहे, एन्जॉय करता येतात. पण हे पण महत्त्वाचे आहे, तुमचा तहसीलदार जो आहे त्यांच्यासोबत यांचे चांगले संबंध असतात, कारण सगळे बिलं हे पास करतात. आलं का लक्षात? त्याच्यामुळे याला वरचं डिपार्टमेंट असं म्हटलं जातं अर्थ मंत्रालयाला. तुम्ही बघा, जेव्हा सरकार बदलतं किंवा नवीन सरकार स्थापन होतं तेव्हा अर्थ मंत्रालय कोणाकडे जाणार तो खूप महत्त्वाचा मुद्दा असतो, कारण सगळा जो निधी आहे तो तिथूनच निघत असतो. बरोबर आहे की नाही? म्हणून हे असं म्हणतात की हे अर्थवाले अधिकारी आहे किंवा आर्थिक नाड्या हातात असलेले अधिकारी आहे. कोणाची ओढाची कोणाची नाही ओढाची यांच्या हातामध्ये असते. ठीक आहे. म्हणून पॉवरफुल पोस्ट आहे
आणि ज्यांना खूप जास्त ताण नाही घ्यायचा आहे, आता तुम्ही महसूल अधिकारी झाला, तुम्हाला बंदोबस्त असेल तिथे जावं लागतं, गावामध्ये दुसरा उत्सव असेल तिथे जाऊन उभं राहावं लागतं, त्याच्यानंतर इलेक्शन असेल तर 100% तुम्हाला तिथे पूर्ण वेळ द्यावा लागतो. तुम्ही फॉरेस्टमध्ये गेला तर एखादा वाघ मेला, एखादा हरिण मेलं, तिकडे जावं लागतं. प्रचंड प्रेशर असतं. इथे कुठलंच प्रेशर नाही आहे. प्रेशर विरहित आयुष्य तुम्हाला मस्तपैकी जगता येतं. कोणाचं प्रेशर नाही, काय नाही, काय नाही, इकडून फोन नाही, तिकडून काही नाही. मस्तपैकी रिलॅक्स आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल, प्रशासनात अधिकारी बनायचं असेल आणि तुम्हाला अतिशय प्रामाणिक काम करायचं असेल तर हे पोस्ट जी आहे ती जबरदस्त आहे. ठीक आहे. मग आता कुठे कुठे हे अधिकारी असतात बघा. सेटअप इन द डिरेक्टोरेट म्हणजे हे संचालक, लेखा कोशागार अधिकारी. प्रत्येक जिल्ह्याला कोशागार विभाग असतो. तर तो एक वेगळा भाग झाला. म्हणजे तुम्ही जर या पदावर गेला तर तुम्हाला जिल्ह्याच्या कोशागार विभागामध्ये टाकलं जाऊ शकतं, किंवा तुम्ही जिल्हा परिषद किंवा विकासात्मक कामं करणारे जे काही बॉडीज आहेत तिकडे तुम्ही अधिकारी म्हणून जाऊ शकता. ठीक आहे. पण काम तेच असणार आहे. पैशाचे जे बिलं आहे ते पास करणे, पैसा देणे, ठीक आहे, त्यानंतर त्याचं ऑडिट करणे. तुमच्या सहीशिवाय काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. मग आता बघा, मुंबईला याचं ऑफिस आहे. एक संचालक असतो मेन. ठीक आहे. संचालकाच्या हाताखाली सहसंचालक प्रशासन, कोशागार सहसंचालक, अन्य कार्यालय सहसंचालक, सुधारणा सहसंचालक आणि बाकी असे एकूण 1 2 3 4 5 सहसंचालक नावाचे, जॉईंट डायरेक्टर नावाचे अधिकारी असतात. त्यांच्या खाली बघा उपसंचालक. ठीक आहे. एक उपसंचालक म्हणजे एक जर पकडला आपण अधिकारी तर प्रत्येकाच्या खाली उपसंचालक असतात. उपसंचालकाच्या खाली सहाय्यक संचालक असतात आणि सहाय्यक संचालकाच्या खाली बघा लेखा अधिकारी ही पोस्ट आहे. तर मग MPSCतून कुठली कुठली पोस्ट भरला जाते? सहाय्यक संचालक किंवा लेखा अधिकारी. समजलं? हे 2 पोस्ट भरल्या जातात. आणि जर तुम्ही MPSCतून अधिकाऱ्यांच्या जर वेगवेगळ्या पोस्ट पाहिल्या असेल तर सर्वाधिक पगार या अधिकाऱ्याचा आहे. म्हणजे डेप्युटी कलेक्टरपेक्षाही याचा पगार जास्त आहे. समजलं का? तर हे पोस्ट खूप महत्त्वाची आहे. इथे बघा, इथे पण दिलं आहे लेखा अधिकारी प्रशासन, लेखा अधिकारी परीक्षा, दिसतंय का? आणि इथे पण लेखा अधिकाऱ्याची पोस्ट आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जिथे जिथे पैशाचा मुद्दा येतो तिथे तिथे लेखाधिकारी नावाची पोस्ट असते. तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जरी गेला तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये लेखाधिकाऱ्याची पोस्ट असते, ऑडिट अँड अकाउंट ऑफिसरची. कारण तिथेही पैशाचा व्यवहार येतो आणि मग ते सगळे जे आहे ते त्यांच्या सहीने निघतात. महत्त्वाचा अधिकारी आहे. बाहेर जरी दिसत नसेल तरी आतमध्ये फार महत्त्वाचा अधिकारी आहे. आता बघा, चर्चा कोणाची असते? गृहमंत्र्याची चर्चा जास्त असते. पण सगळ्यात महत्त्वाचा मंत्री कोणता? अर्थमंत्री आहे. आलं का लक्षात? सगळा पैसा त्याच्या हातातून निघत असतो. तसं हे काम आहे इकडे. ठीक आहे. म्हणून हे खूप महत्त्वाची पोस्ट आहे. तुम्ही याला दुर्लक्षित करू नका. मग यांची कामं कोणती आहे बघा. लेखा आणि कोशागार संचालनालयाची जी स्थापना आहे महाराष्ट्रामध्ये ती माहिती तुम्हाला असली पाहिजे. 1 फेब्रुवारी 1962ला झालेली आहे. मग यांचं काम काय बघा. कोशागारे म्हणजे ट्रेझरी जिल्ह्याच्या प्रत्येक, स्थानिक निधी लेखा परीक्षण म्हणजे जे स्थानिक निधी जो खर्च केला जातो त्याचं ऑडिट करणे, व्यवस्थित झाला की नाही झाला खर्च, जिथे दिला तिथेच झाला की नाही. लेखा कार्यालय, स्टोअर व्हेरिफिकेशन, दक्षता युनिट्स यासारख्या कार्यालयांच्या लेखांचं काम केलं जातं. ठीक आहे. जे यांच्या नियंत्रणाखाली काम करतं. वित्त विभागाच्या स्थापनेनंतर संचालनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली याला ठेवण्यात आलं. ठीक आहे. तर हा राजपत्रित आणि अराजपत्रित अशा सगळ्या प्रकारची पदं या डिपार्टमेंटमध्ये असतात. ओके. आता बघा, या विभाग किंवा कार्यालया अंतर्गत पर्यवेक्षीय संवर्गातील सेवा शर्ती, पात्रता, वेतन श्रेणी, ठीक आहे, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. आता प्रत्येक अधिकाऱ्याचे वेगवेगळ्या असतात. पण वित्त लेखाधिकाऱ्याची सुद्धा असते. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये वित्तविषयक बाबी हाताळण्यासाठी या अधिकाऱ्यांना अपॉइंट केलं जातं. ओके. बघा, यस. आता बघा, लेखा आणि कोशागार संचालक विभागाचे प्रमुख आहेत. कोण? संचालक. संचालनाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. संचालनाची एकूण 6 प्रादेशिक कार्यालये आहे, रिजनल ऑफिसेस आहेत. एक पुण्याला आहे, एक नाशिकला, एक औरंगाबादला आहे, एक नागपूरला आहे, अमरावतीला आहे आणि कोकणात आहे, मुंबईला. याच्या व्यतिरिक्त खालील कार्यालय संचालनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. राज्यात सर्व जिल्हा कोशागारे आणि उपकोशागारे हे यांच्या नियंत्रणाखाली आहे. ठीक आहे. आणि एवढे याचे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तुम्हाला यातल्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून अपॉइंट केल्या जाऊ शकतं. आलं का लक्षात? ज्यामध्ये मुंबईला आहे, त्यानंतर हे रिजनल ऑफिसेस आहे,
स्टोअर्स पडताळणी दक्षता शाखेच्या अंतर्गत तुम्हाला अपॉइंट केलं जाऊ शकतं. राज्य रेकॉर्ड किपिंग एजन्सीज आहे तिथे तुम्हाला अपॉइंट केलं जाऊ शकतं. त्यानंतर पे सत्यापन युनिट, ठीक आहे, इथे तुम्हाला अपॉइंट केलं जाऊ शकतं. आणि ट्रेझरी विभागामध्ये तुम्हाला अपॉइंट केलं जाऊ शकतं. हे बघा, जिल्हा कोषागार कार्यालय नागपूर. तर हे एक प्रतिकात्मक चित्र तुम्हाला दाखवण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला कोषागार कार्यालय असतं आणि सगळे महत्त्वाचे जे बिलं आहे ते इथे असतात आणि इथूनच सगळ्यांचे पगार पास होत असतात, शिक्षकांपासून तर सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत. क्लिअर आहे? तर हे महत्त्वाचं काम यांचं असतं. पगार अडला तर काय होऊ शकते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे. मग याची जी सॅलरी असते या अधिकाऱ्याची, याच्यामध्ये 2 प्रकारचे पोस्ट भरल्या जातात, एक क्लास 1 आणि क्लास 2. तर क्लास 1 अधिकाऱ्याचा पगार किती असतो बघा, 56,100 ते 1,77,500 रुपये. बाकी याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाची गाडी असते, तुम्हाला राहण्यासाठी क्वार्टर्स असतात चांगल्या दर्जाचे, तुम्हाला टी ए असतो, डी ए असतो, सगळ्या गोष्टी अलाउन्सेस असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी असते. तुम्ही एकदा अधिकारी झाले आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, तसं ईश्वर जरी आला तरी तुम्हाला पदावरून काढू शकत नाही. 60व्या वर्षी रिटायरमेंट असतं, त्यावेळेस तुम्ही रिटायर्ड होता. ठीक आहे, त्यामुळे नोकरीची हमी आहे. तुम्हाला अतिशय चांगलं डेव्हलपमेंटल काम करता येतं, कारण प्रत्येक डेव्हलपमेंटल कामासाठी पैसा लागतो आणि तो तुमच्या सहीने निघत असतो. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला एक जॉब सॅटिस्फॅक्शन जे आहे ते सुद्धा मिळतं, की माझ्या कारकिर्दीमध्ये हे एवढी मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि अतिशय चांगले जे रिलेशन्स आहेत ते मेंटेन होतात. वेगवेगळ्या पदांवर तुम्हाला काम करायला मिळतं आणि विकासात्मक काम करायला तुम्हाला मिळतं. ठीक आहे, 56,100 ते 1,77,000. तर तुम्ही विचाराल की हातामध्ये किती पैसे येतील, तर कमीत कमी 85,000च्या आसपास हा पगार जातो. किती? 85,000. क्लिअर आहे? मग दरवर्षी पगार वाढतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे प्रमोशनच्या जबरदस्त संधी आहेत. आता वित्तलेखाधिकारी म्हणून झाला की सहाय्यक संचालक होणार, सहाय्यक संचालक झाला की उपसंचालक, उपसंचालक झालं की डायरेक्ट सहसंचालक आणि त्यानंतर संचालक, डायरेक्टर. क्लिअर आहे? तर जर तुम्ही वयाच्या 23व्या वर्षापर्यंत जर क्लास 1 झाला तर तुम्ही वरती डायरेक्ट संचालक पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. क्लिअर आहे? व्हेरी गुड. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला जर हा अधिकारी व्हायचं असेल तर कुठली परीक्षा द्यावी लागेल? MPSC, राज्यसेवा, स्टेट सर्व्हिस. ठीक आहे, ही वर्षातून किती वेळा होते? वर्षातून 1 वेळा होते. 2025 पासून ही जी परीक्षा आहे ती वर्णनात्मक म्हणजे UPSC प्रमाणे होणार आहे. ठीक आहे, मग या परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल 2025ची, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आहेत की जे आता कॉलेजला आहे, ज्यांची स्वप्न आहे की आपण अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही आत्तापासून, म्हणजे आता एप्रिल महिना आहे तर आतापासून तयारीला लागा. ही आयडियल टाईम आहे हा. कारण आत्ता पुढच्या वेळेस एप्रिलमध्ये परीक्षा होईल 2025ला. तर पुढच्या वेळेस जेव्हा परीक्षा होईल त्याच्या 12 महिने आधीपासून अभ्यासाला सुरुवात करणं आवश्यक आहे, तरच तुमचा अभ्यास होतो, नाही तर नाही होत. किंवा तुम्ही या 2025च्या पोस्टवर क्लेम करू शकता. आणि यासाठी आपल्या स्पेशल बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्या मी तुम्हाला आपल्या याच्या आधीच्या म्हणजे लेक्चर सुरू झालं तेव्हा सुरुवातीला सांगितलं की यशोदय नावाची आपली बॅच सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. कारण तुमच्याकडनं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घ्यावी लागते प्रॉपर. आम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करून घेणार आहे. प्रत्येक विषय जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील त्यासाठी आम्ही शिकवणार आहे. तुम्हाला मेंटॉरशिप गायडन्स जे आहे ती मिळत आहे, बुक्स तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, तुम्ही जर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर तुम्हाला याची लिंक सापडेल. ठीक आहे, आणि जर तुम्ही तिथून नाही गेला तर काय करा, टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे जे ॲप आहे, टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे ॲप तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोअरवरून. याच्यावरून जर तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला त्या ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला या बॅचला एनरोल करता येईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हे बघा, यशोदय नावाची आपली बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, आपल्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. अदरवाईज तुम्ही आपलं हे जे टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे जे ॲप आहे ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि या बॅचला एनरोल करू शकता. आता सध्या 30 तारखेपर्यंत हा डिस्काउंट सेल चालू आहे. जर तुम्ही 30 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन केली तर 80,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला केवळ 30,874 रुपयांमध्ये मिळेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग मात्र फीज वाढेल. आणि जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर बघा, 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. वैभव आर हा कोड तुम्ही यूज करू शकता. क्लिअर? आणि आतापर्यंत आपण बऱ्याच पदांची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, याच्या आधीसुद्धा बरेचसे पोस्ट आहेत, तर तुम्ही त्याच्या आधीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आणि इथून पुढे प्रत्येक पदांची माहिती मी घेऊन येणारच आहे.
तर तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.